वेगवेगळ्या कालखंडात झालेल्या समाज परिवर्तनांना बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात. अनेक सामाजिक मूल्यांची घुसळण होऊन निर्माण झालेला एखादा विचार समाजाला प्रवाही ठेवण्याचे काम करतो. हा विचार सामाजिक क्रांतीच्या दिशेने जाणारा असेल तर विशिष्ट विचारसरणी मानणाऱ्या व्यक्तींचा समुदाय हा विचार जगायला सुरुवात करतो. या मुठभर समुदायातून निर्माण झालेल्या संप्रदायाला जर समाज परिवर्तनाची बीज पेरता आली आणि क्रांतीचा एखादा अंश निर्माण करता आला तर आणि तरच त्याला संप्रदाय असं म्हणता येईल. अन्यथा उरते ती फक्त दिशाहीन समाज विघातक वृत्ती. तिचा एखादा विशिष्ट विचार किंवा परंपरा सांगता येणार नाही. कारण असा कोणताही संप्रदाय अचानकपणे तयार होत नाही आणि झालाच तरी समाजाने त्या संप्रदायाचा विचार जगावा एवढा परखड विचार त्या संप्रदायाला पेरता येणार नाही. आणि म्हणूनच संप्रदाय हा परंपरेचा पाहिजे. हाच विषय मांडण्यासाठी उभी आहे. नमस्कार, मी जागृती कल्याणराव आखाडे, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय इयत्ता 11वीची विद्यार्थिनी. विषयाच्या सुरुवातीलाच संप्रदाय आणि परंपरा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणं मला गरजेचं वाटतं. एखादी विशिष्ट गोष्ट विशिष्ट पद्धतीने करण्याची वहिवाट म्हणजे परंपरा आणि हीच वहिवाट जपत परमार्थिक अनुभवांचा साठा प्राप्त करून तो उपभोगण्याचा साधन मार्ग म्हणजे संप्रदाय. पण प्रस्तुत विषयात उल्लेख केल्याप्रमाणे संप्रदाय परंपरेचा आहे की नाही हे ठरवण्याचे नेमकं निकष कोणते हे आधी लक्षात घ्यावं लागेल. मला असं वाटतं समाजाचा नाही पण किमान एखाद्या विशिष्ट समुदायाच्या उन्नतीचा मार्ग जरी त्या संप्रदायातून शोधता आला तरी तो विशिष्ट समुदाय एक महत्त्वपूर्ण परंपरा निर्माण करतो. म्हणूनच समाज किंवा समुदायाची उन्नती हा घटक केंद्रस्थानी ठेवून पिढ्यानपिढ्या एक नवा विचार जर त्या संप्रदायातून पेरला गेला तर तो संप्रदाय परंपरेचा आहे असं म्हणायला हरकत नाही. परंपरेमुळे व्यक्तीला आपली मुळे, इतिहास आणि धार्मिक व सांस्कृतिक वारसा जाणून घेता येतो. एकूणच संप्रदायाच्या परंपरेचा अभाव समाजातील व्यक्तींच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीवर परिणाम करतो. त्यामुळे संप्रदायाचे उद्दिष्ट हे समाजाला सुधारणे, लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे आणि सर्वांगीण शांती व सद्भावना प्रस्थापित करणे हे असायला पाहिजे. अन्यथा संप्रदायवादामुळे धार्मिक ताणतणाव निर्माण होतात. समाजात असमाधान आणि असंतोष वाढतो. परस्पर द्वेष सुरू होतात. त्या संप्रदायांचा वापर राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुद्धा केला जातो. यामुळे सांस्कृतिक समृद्धीला धक्का लागतो आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. संप्रदायाला कुठलीही परंपरा नसेल तर नकली संतांच्या मार्केटमध्ये लोकांची फसवणूक होऊन आध्यात्मिकतेच्या नावावर चुकीचे विचार आणि चुकीच्या प्रथा रुजवल्या जातात. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे द्रव्य इच्छेसाठी करीत असे कथा, काय त्या पापिष्टानं मिळे खाया, पोट पोसावया तोंडे बडबडी, नाही धडफुडी एक गोष्टी. हे प्रमाण जरी तुकाराम महाराजांनी दिलं असलं तरी वारकरी संप्रदायासहित देशभरात अस्तित्वात असलेल्या कित्येक सांप्रदायिकांना ते लागू पडतं. आणि मग कधी लोकांना मुक्ती मिळवण्यासाठीचे शॉर्टकट्स दिले जातात तर कधी प्रसाद खाल्ल्यानं लेकरू होण्याचं आमिष दाखवलं जातं. कधी आशीर्वादाच्या नावाखाली आया बहिणींचा चारित्र्यभंग केला जातो तर कधी धार्मिकतेच्या नावावर वेगवेगळ्या वस्तूंचे ब्रँड तयार करत समाजाची फसवणूक केली जाते. कधी पैशांच्या लालसेतून परस्पर द्वेष निर्माण करत समाजाला दिशाहीन केलं जातं तर कधी चमत्कार करणाऱ्या सो कॉल्ड संतांमागे परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला जातो. कधी समोरच्या समुदायाला संमोहित करत कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त केले जाते तर कधी लोकांना मूर्तीपूजेत अडकवून माणसातलं माणूसपण नाकारलं जातं. सुरुवातीला शैव आणि वैष्णव संप्रदायापासून शाक्त, गाणपत्य, सुफी, आनंद, नागेश, ब्रह्मचैतन्य, समर्थ, वारकरी, महानुभव, नाथ, दत्त ते थेट स्वामी समर्थ अशी संप्रदायांची मोठी यादीच काढता येईल. पण प्रश्न जेव्हा परंपरेचा येतो आणि हे परंपरेचे निकष समाज उद्धाराच्या आधारावर पडताळून बघितले जातात तेव्हा हाती जर शून्य लागत असेल तर संप्रदाय स्थापनेमागची भूमिका 21व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत सांप्रदायिकांना नीटशी पेलता आली का हा प्रश्न निर्माण होतो. आणि याचं उत्तर नाही असेल तर आयोजकांनी दिलेल्या संप्रदाय यासाठी परंपरेचा पाहिजे या विधानासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. याचा अर्थ परंपरेने काही सांप्रदायिकांच्या पायात बंधनाच्या बेड्या तर घातल्या नसतील ना याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि शंतनू कांबळेंनी लोकशाहीला तू यावं बंधन तोडीत यावं हे जे आव्हान केलं होतं तेच आव्हान परंपरा जर काही सांप्रदायिकांच्या पायातील बेडी बनत असेल तर त्या सांप्रदायिकांसाठीही करावं लागेल. शेवटी संप्रदाय यासाठी परंपरेचा पाहिजे या विधानाशी मी जरी सहमत असले तरी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक समाजाला उद्ध्वस्त करू शकतो हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे परंपरा जर आपल्यासाठी बेडी बनत असेल तर लक्षात ठेवा आपण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला आहोत. धन्यवाद.